अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजही नवीन आपण टॉपिक काहीतरी घेऊन आलेलो आहे. याच्यावरती आपण आता बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ. असा आपला आत्ताचा टॉपिक या विषयावरती आहे, मेजर चेंज कोणता होत आहे लाईफमध्ये, कोणत्या मेजर चेंजमुळे तुमचं आयुष्य खूप बदलत आहे, याच्यावरती आपण हा टॉपिक घेतलेला आहे. त्यासाठी मी 2 फाईल सिलेक्ट करायला तुम्हाला सांगणार आहे. एक तर बालगणेश आपल्यासोबत आहेत किंवा आपल्याशी आज कनेक्ट होणार आहेत. बालगणेश जे की आपलं कोणतंही कार्य सुरू होण्या अगोदर बालगणेश आपल्या श्री गणेशाय नमः असं म्हटल्याशिवाय कोणतंच कार्य कंप्लीट होत नाही आहे. तसंच आहे, आपल्याशी आहेत आज कनेक्ट होणार आहेत बालगणेश, जे की ते तुमच्याशी कनेक्ट होऊन तुम्हाला जे दोन्ही पाईलपैकी कोणतं जास्त आकर्षित वाटत आहे त्याच्यावरती आज ही रीडिंग होणार आहे. पाईल नंबर 1 आहे श्री गणेशाय नमः. हे गणेश आहेत ते तुम्हाला आज काय गायडन्स देतील, किंवा पाईल नंबर 1 जे आहे ते तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा काय डेस्टिनीमध्ये तुमच्या आहे, किंवा मेजर चेंज कोणते तुमच्या लाईफमध्ये घडणार आहेत ते हे तुम्हाला सांगतील. गणेश आहेत आपले, श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा जे आपले आहेत ते तुम्हाला काय सांगतील ते पाईल नंबर 1मध्ये बघूया. आता हे पाईल नंबर 2 आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे हे कोण आहेत. बघा, तुम्हाला जर माहीत नसेल तर मला नक्की सांगा की या पाईलचं नाव काय आहे. हे प्रत्येकांची आवडती आहे, प्रत्येकांना प्रिय आहे. हे बघू शकता तुम्ही. मूर्ती थोडी लहान आहे, मला गिफ्ट आलेले आहे. मग चला म्हटलं आज सगळ्यांसोबत आपण हे पाईल नंबर 1 आणि पाईल नंबर 2 याच्या थ्रू आपण हे सगळ्यांना दाखवू शकतो. हे मला गिफ्ट आलेलं आहे. असंच गिफ्ट आलेलं आहे. मला माझे व्ह्यूवर्स भेटायला आले होते, त्यांनी मला भेटवस्तू दिलेली आहे ही. दोन्हीही मला भेटवस्तू दिलेल्या आहेत. म्हणजे असं वेगळे जण आले होते, एकत्रच आले होते. त्यांनी हे येताना माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. ते मी आज तुमच्यासमोर ते यूज केलेलं आहे. म्हणजे हे दर्शन तुम्हाला आज त्यांचं दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. असंच प्रेम राहू दे तुमचं माझ्यावरती, अशीच कृपा राहू दे स्वामी समर्थांची आणि तुमची. आणि स्वामी समर्थांच्या कृपेने महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यात हे बालगणेश येणं खूप लकी आहे मी की हे बालगणेश माझ्याजवळ आले. कारण म्हणजे प्रेग्नेन्सी रिलेटेड जर आपण काही ट्राय करत असेल तेव्हा आपल्याला कोणी गिफ्ट देतं, किंवा कान्हाचा किंवा श्रीकृष्णांचा, म्हणजे कोणीही सगळे सांगतात ना की हे काय ते बालगणेश म्हणजे कृष्ण जे आहेत ना त्यांचं एक मंत्र असतो. म्हणजे एक मंत्र असतो, ते मला ते आता आठवत नाही आहे, पण मी म्हणते रोजच्या रोज डेली म्हणत असते. पण हे स्वतः माझ्यापर्यंत आलं, हे मला जास्त खूप छान वाटत आहे की मीही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत आहे. त्यामुळे हे माझ्याजवळ आलं, हे माझ्यासाठी खूप छान आहे. मी खूप मला विश्वास म्हणजे असं खूप वाढत आहे की श्रीकृष्ण आणि कान्हा माझ्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन येणार आहेत असं मला वाटतं आहे. त्यामुळे मला यांच्यावरती जास्त प्रेम आलेलं आहे आता सध्या. त्यामुळे श्री स्वामी समर्थ. चला आपल्या टॉपिककडे वळूयात. हे मला प्रेझेंट आलेलं आहे. हे मी सांगू इच्छिते की हे मला माझे व्ह्यूवर्स भेटायला आले होते, माझ्या गावी आले होते. मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी हे अचानकपणे माझ्या हातामध्ये दिलं. पण मी म्हटलं हे कशाला, नको असं काही, भेटलात ते खूप आहे. ते म्हटले नाही ताई, घ्या आमच्याकडून ही छोटीशी गिफ्ट तुमच्याकडे राहू द्या. ठीक आहे म्हटलं, ओके तुमची इच्छा मी नाही मोडू शकत म्हटलं. पण ते याच्यापेक्षा मोठी घेऊन देत होतं. नको म्हटलं, कृष्णाची मोठी इतकी हवी म्हणजे इतकी घेणार होते ते. मी म्हटलं नको, असं काही नको, आपली छोटीशी इच्छा म्हणून तुमच्या आपली द्या, जे की मी तुम्हाला व्हिडिओ थ्रूसुद्धा तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. चला पहिलं आता तर तुम्ही माझं बोलणं ऐकत सिलेक्ट केलीच असेल. तर सुरुवात आपण श्री गणेशाय नमः. जे आपले प्रत्येक काम जे आपण या देवतांपासून सुरू करत असतो त्यांच्यापासून हे आपण आता सुरू करूयात. हे बाकीचे आहेत ते आपण साईडला ठेवूयात. श्री स्वामी समर्थ. साईडला हे ठेवूयात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला दिसतं आहे का? आता असू दे, दिसतंय तुम्हाला ते व्यवस्थित. मेजर चेंज काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये? श्री गणेशाय नमः.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स जे आहे त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मला इथे दाखवा, जे की त्यांच्या वरती जे वाईट परिणाम सुरू आहेत त्याच्यातून काहीतरी यातून मार्ग निघेल, काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ मला गायडन्स प्लीज द्या की यामध्ये त्यांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक ऊर्जा घडेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. पिशाच वगैरे आहे काहीतरी निगेटिव्ह शक्ती जे तुमच्यात त्रास देताना प्रयत्न करत आहे. अजून एक दोन व्यक्ती ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. बंधन फील होत आहे. कोणाच्या आयुष्यामध्ये एखादी पर्सन आहे जी की तुम्हाला प्रपोज करण्याच्या नादामध्ये आहे किंवा तुम्हाला प्रपोज करत असतील किंवा त्याची ॲक्शन तुमच्यासाठी घेत असतील. हे ॲक्शनचं कार्ड आलेलं आहे. ॲक्शन घेताना सुद्धा ते दिसत आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. अजून बघूया तुमच्यासाठी काय आहे. चिडचिड, राग हे अशा सगळ्या गोष्टी का करत आहात तुम्ही? चिडचिड, राग किंवा काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या त्या प्लीज करू नका. कारण त्याच्यामुळं काय होतं, तुमचं संतुलन जे आहे ते पूर्ण विस्कळीत होत जातं आहे. तुमच्यावरती वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. जे काम चांगलं होत आहे, जे हसत खेळत तुम्ही मजेत राहत असतात ते सुद्धा तुमचं विस्कळण्याचा प्रयत्न इथे दिसत असतो. त्यामुळे जरासं सावध राहा आणि वाईट गोष्टींपासून थोडंसं रिलॅक्स राहा. पैशा रिलेटेड जर प्रॉब्लेम सुरू आहेत ते सुद्धा तुमच्या आयुष्यातून क्लोज होताना दिसत आहेत. तुम्ही थोडंसं ह्याच्यासाठी कुठंतरी हे करा तुम्ही, कारण चिडचिडी स्वभाव हा तर थांबवला पाहिजे. आणि शक्यतो कसं झालेलं आहे, तुम्हाला विश्वासघात करणारी लोकं जास्त आहेत. तोंडावर बोलणारी कमी आहेत. पाठीशी वार म्हणजे पाठीमागून तोंडावर तर गोड बोलणार आणि पाठीवरती वार करणार अशी लोकं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत. त्यामधून तुम्हाला खूप त्रास होत आहे. तुम्हाला यामधून इतकं म्हणजे हे होत आहे ना तुम्हाला की समजत नाही आहे विश्वास ठेवावा की नाही. आता समोरचा व्यक्ती इतका चांगला बोलत आहे, मनातल्या काही गोष्टी काढून घेत आहे, मग आपण याच्याशी बोलावं की नाही बोलावं हा प्रश्न कधी कधी पडतो. आणि नंतर हे सगळं वाईट घटना आपल्या आयुष्यात घडली की परत तुम्हाला असं वाटतं, काय रे बाबा मी ह्याच्यावर विश्वास ठेवला, हे करायला नको पाहिजे होतं, हा एवढा विश्वासघातकी असेल हे कधीच मला वाटलं नव्हतं. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. अजून असं आहे की प्रेग्नन्सी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही टॅबलेट चालू असतील किंवा तुमची ट्रीटमेंट वगैरे सुरू असेल किंवा IVFसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत असाल तर ते IVFसाठी न होता नॅचरली पद्धतीने होताना दिसत आहे. अजून असं आहे की जर प्रेग्नन्सीसाठी जरी तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला तुमचा ऑरा किंवा तुमच्या अवतीभोवती जे विचार तुमचे सुरू आहेत निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह वेमध्ये, म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही आहे, डिप्रेशन नाही पाहिजे. प्रेग्नन्सी रिलेटेड म्हटल्यानंतर तुमचं शरीर तुम्हाला साथ दिलं पाहिजे किंवा तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे नकारात्मक गोष्टी आहेत, डिस्टर्ब, टेन्शन, डिप्रेशन ह्या गोष्टी या प्रेग्नन्सीसाठी चालत नाही आहेत. ते सुद्धा तुम्ही ट्राय करत आहात. गेले 3 वर्षसुद्धा असू शकतं, 7 वर्ष असू शकतं, 10 वर्ष असू शकतं. तुम्हाला संततीचा योग नाही आहे ते सुद्धा दिसू शकतं आहे. बट या 3 महिन्यामध्ये योग तुमचा जुळून येत आहे. 3 महिन्यामध्ये तुमची प्रेग्नन्सी कन्सीव्ह होताना दिसत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला अजून प्रेग्नन्सी रिलेटेड काही डीपमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता माझ्या थ्रू, किंवा अजून कुठे तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यापेक्षा जरी चांगलं कोण सांगत असेल तरीसुद्धा घ्या. पण प्रेग्नन्सी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही ते घ्या. अजून असं आहे की एखादा प्रपोज तुमच्याकडे येताना दिसत आहे जे की तुमच्यापेक्षा वयाने कदाचित मोठे असेल किंवा तुम्ही कदाचित त्यांच्यापेक्षा मोठे असाल. असं काही संबंध म्हणजे असं काहीतरी बातमी इथं दिसत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रपोज येत आहे आणि तुम्ही ते एक्सेप्ट करत नाही आहे की तुम्हाला वाटत आहे की तुम्ही म्हणजे कसं एकतरी तुम्ही प्रपोज कोणाला तरी करत असाल किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत आहे असं सुद्धा असू शकतं आहे की तुमच्या मनात चालू आहे की मी त्या व्यक्तीला प्रपोज करू की नको करू, ती व्यक्ती मला साथ देईल का नाही किंवा माझ्या रिप्लाय ती हो म्हणून देईल का नाही असं तुमच्या मनात प्रश्न आहे. पण ती नक्की थोडंफार म्हणजे सुरुवातीला आपण कसं समोरच्या व्यक्तीला पटकन विचारलं म्हणजे ती व्यक्ती थोडंसं
थोडंसं त्या व्यक्तीला मोठेपणा वाटत असतो नाही का, त्यासाठी ते थोडं इग्नोर करतील किंवा तुम्हाला 1-2 दिवस किंवा महिना 2 महिने तुम्हाला ते लांब टाकण्याचा प्रयत्न करतील. पण नक्की त्यांच्या मनात आहे तुमच्याशी रिलेशन जोडण्याचं. पण ते इतकं आत्ता तुम्हाला जर वाटत असेल की ती व्यक्ती माझ्याकडे बघत नाही आहे किंवा मला सपोर्ट देत नाही किंवा मला मेसेजचा रिप्लाय वेळोवेळी लवकरात लवकर देत नाही आहे, माझा कॉल रिसीव्ह लवकरात लवकर करत नाही आहे किंवा तुम्हाला कॉल करून विचारायचं असेल की असं-असं, तर तुम्ही विचारू शकता. पण त्याचा रिप्लाय तुम्हाला येसच असणार आहे. वेळ लागला तरी ती व्यक्ती तुमच्यासाठीच आहे. त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल चांगली भावना आहे, असं आहे. आता दुसरं असं आहे की पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत का, असं पिशाच्च काहीतरी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, गुप्त शक्ती जी आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्याचा अजून तुम्हाला छडा लागलेला नाही आहे किंवा कोणती शक्ती ती आहे याचा तुम्हाला अजून जाणीव झालेली नाही आहे. पण तुम्हाला जाणवत आहे असा पैसा येतो ना असा जातो, घरामध्ये सुख समाधान राहत नाही, पैशाचा हिशोब लागत नाही कोणत्या गोष्टींमधून, की पैसा आला कसा आणि बाहेर गेला कसा याचा तुम्हाला कधीच अंदाज लागत नाही आहे. की हां बाबा 20,000 आले, 10,000 आले, 2,000 आले, 1,000 आले, पण आले पण ते गेले कसे आणि कुठे गेले, हे आले की लगेच जातात, आल्या पावली लगेच बाहेर जातात. त्यामुळे तुम्हाला जरा वाटत आहे की आपल्या मागं असं का होत आहे, का असं दिसतं आहे चक्र आपल्या पाठीमागे, तर हे गुप्त शक्ती आहे जे तुमच्यामध्ये वावर करते आहे. ती कोणती गुप्त शक्ती आहे ती तुम्हाला चेक करावं लागेल. एकदा रीडिंग घ्या, जे की तुम्हाला समजेल. जर अशा काही पैशा रिलेटेड काही गोष्टी होत असतील तुमच्यामध्ये, तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे की तुमच्यामध्ये वाईट शक्ती अशी काय गुप्त शक्ती जे की तुम्हाला दिसत नाही आहे, अशी कोणती शक्ती आहे तुमच्या मागे की ते तुम्हाला त्रास देत आहे. श्री स्वामी समर्थ. अजून असं आहे की कर्मावर विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. जर एखादं काम अडचणीत असेल, कोणतंही तुमचं काम असू शकतं, ते असं नाही की लव्ह रिलेशनसाठी, प्रेग्नेन्सीसाठी, पैशा रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, अजून जॉबसाठी म्हणा, कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला वाटत असेल की माझं हे काम होत नाही आहे, तर देवाचा संदेश असा आहे तुम्हाला की तुम्ही ॲक्शन घ्या. पण आत्ता ती वेळ नाही आहे, कारण आत्ता कर्मावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. पास्टमध्ये जे काम तुम्ही केलेलं आहे, कोणतंही असू शकतं, त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की मी पास्टमध्ये जे जे कामं चांगली केलेली आहेत, कोणतीही कामं मी जी केलेली आहेत, त्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. मी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे आणि माझंही वाईट होणार नाही आहे. हा दृष्टिकोन मनात जर ठेवला तर लवकर तुमची कंप्लीट कोणतीही कामं असेल तर ते लवकर मार्गात लागण्याची शक्यता इथं दिसत आहे. पण गुप्त शक्ती जी आहे त्याची एनर्जी तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण इथं प्रत्येकाची वेगळी एनर्जी येत असते. त्यामुळे सगळं तुम्हाला मॅच होत नाही आहे. 10तल्या 2 ते 3 गोष्टी असं मॅच होतात किंवा कुणाकुणाला 100% सुद्धा मॅच होतात. प्रत्येक जणांचे मला रिप्लाय येतो ते 100%च असतो. 90%, 100%, 99%, 50% तर कधी कुणाचा आलाच नाही आहे. 90%च्या पुढं सगळ्यांना मॅच होत असते. माझे रीडिंग ही 100% तर मला मॅच होत असते. मला तर ही खात्री आहे की मला मेसेज थ्रू समजतं की बरोबर आहे. मेसेज बघते मी, कमेंट ज्यांचे बघते की त्यांना असं वाटतं की 100% मॅच झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. आणि मेजर चेंज असा आहे तुमच्या आयुष्यामध्ये, कोणती तर ॲक्शन घेताय तुम्ही आता. ॲक्शन घेण्यासाठी तयार आहात, त्या गोष्टीसाठी आता तुम्ही सक्षम आहात. त्या गोष्टी आता तुम्ही कव्हर करण्यासाठी तयार आहात आता. आणि लवकरच तुम्ही गोष्टीसाठी ॲक्शन घेताना दिसत आहे. पण या महिन्याभरात तर काय तुम्ही ॲक्शन घेऊ नका. येणाऱ्या हा महिना कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणजे परमेश्वर स्वतःच तुम्हाला गाईडन्स देऊन तुम्हाला पुढे घेऊन जातील आणि तुम्हाला एका अशा मोडवरती उभा करतील की तुम्हाला ते ॲक्शन झाली कधी आणि आयुष्यात बदल झाला कधी ह्याचा तुम्हाला कधीच म्हणजे असं समजणार नाही की हा बदल झाला कसा अचानक. अशी ॲक्शन अचानकपणे थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे. आणि बॉटममध्ये सुद्धा असं दिसतं आहे की नकारात्मक ऊर्जेचा थोडी सावली तुमच्यावर जी आहे ती केली पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला थोडासा हे केलं पाहिजे, म्हणजे बॅलन्स केला पाहिजे. तुम्हाला नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तुमच्याजवळ किंवा तुम्हाला त्रास देणारे काही गोष्टी आहेत, त्याच्यापासून तुम्हाला थोडंसं सावध राहिलं पाहिजे. आणि लव्ह रिलेशनसाठी असं आहे की एखादा प्रपोज जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. त्याच्यातून तुम्हाला नक्कीच यातून तुम्हाला यश आहे. आणि जो प्रपोज जर एखाद्या व्यक्तीला जर करणार आहे किंवा ती व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल तर थोड्या दिवस थांबा, ती व्यक्ती तुमच्याकडे रिस्पॉन्स देणार आहे काहीतरी. आणि मगच तुम्ही त्या कॉन्टॅक्टमध्ये जा. डायरेक्ट त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये अचानकपणे डायरेक्ट तुम्ही काही बोलायला जाऊ नका. थोडं दमाने घ्या, कारण त्या समोरच्या व्यक्तीनं
समोरच्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला तितकाच रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. जास्त नाही पण थोडा रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. पण हे तुमच्या वयापेक्षा खूप लहान किंवा खूप मोठी अशी ती व्यक्ती असू शकते आणि बालिश स्वभाव जास्त आहे. ती व्यक्ती दिसायला खूप सुंदर आहे, गोरी सावळी असू शकते. अशा रीतीने ती व्यक्तीचा मी कलर वगैरे सांगू शकते. आणि चतुर व्यक्ती आहे, ती खूप हुशार व्यक्ती आहे, टॅलेंटेड आहे. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप भोळे आहात. एक साधे भोळे व्यक्ती जे आहे की एका साध्या भोळा व्यक्ती एका चतुर व्यक्तीच्या प्रेमात पडला, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत आणि ती योग्य असेल तर मला नक्की मेसेज करा की हो ताई, हे रिलेशन आमचा असा आहे, जी मला व्यक्ती आवडत आहे ती अशीच आहे आणि मी त्या व्यक्तीशी अजून प्रपोज केलेलं नाही आहे किंवा नॉर्मल आमचं बोलणं सुरू आहे, काही दिवसांनी मी त्या व्यक्तीला प्रपोज करणार आहे. अशा सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत. पण ही एनर्जी निगेटिव्ह आहे बरं का. तुमच्या शरीरासाठी तुमच्यामध्ये पिशाच्य बाधा काहीतरी आहे, निगेटिव्ह शक्ती आहे, गुप्त शक्ती काहीतरी दिसत आहे, जी की तुमच्यामध्ये आहे आता इन्वॉल्व आहे. परत आपण अशा या डेकमधून बघूयात की गणेशाच्या डेकमधून बघूयात, गणपती बाप्पांच्या डेकमधून बघूयात. गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा संदेश आज देत आहे ते आपण बघणार आहोत. गणेशजी काय संदेश देत आहेत तुम्हाला, काय सांगत आहेत, काय करायला सांगत आहेत, या सगळ्या सिच्युएशनवरती गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. बघूयात आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. योग्य तो गायडन्स द्या श्री गणेश. श्री गणेश योग्य तो गायडन्स द्या श्री गणेश. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पांच्याकडून तुम्हाला असा संदेश आहे की बॉटममध्ये काय आहे, सॉरी, अच्छा, बॉटममध्ये आता तुम्हाला बॉटममध्ये आहे ते इथं पहिला सांगते कार्ड्स 2 काय आले ते. चिंता खूप करत आहात तुम्ही. चिंता करायची नाही आहे. बाप्पा तुम्हाला सांगत आहेत की चिंता करायची तुम्हाला कोणतीच गरज नाही आहे. चिंता करू नका. जे की तुमच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह दिवस नक्की येईल आणि विश्वास ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही ज्या आराध्य देवताला मानत असाल किंवा गणपती बाप्पांना सुद्धा मानत असेल तर बाप्पा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की चिंता करू नकोस. चिंता करायची तुला काहीच गरज नाही आहे. मी तुझ्यासोबत आहे. विश्वास ठेव येणाऱ्या परिस्थितीवर, तुझ्या कर्मावर. मगाशीच मी सांगितलं कर्मावर विश्वास ठेवा आणि इथंही गणपती बाप्पा आपल्याला तेच संदेश देत आहेत की विश्वास ठेव कर्मावरती, माझ्यावरती, देवावरती विश्वास ठेव. तर तुला विश्वास असेल तर कुठंतरी तुझं हे बॉटममध्ये जे आहे तर कुठंतरी तुला व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडतील आणि बोलताना गोष्टी पॉझिटिव्ह बोलायच्या. पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्यात तर तुझ्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक ऊर्जेचा बदल होऊ शकतो असं दिसतं आहे. श्री स्वामी समर्थ. अजून दुसऱ्या डेकमधून बघते मी. ही बाप्पांची डेक झालेली आहे. बाप्पांना आता मी साईडला ठेवते, एका बाजूला ठेवते. श्री स्वामी समर्थ. मला ह्या डेकचा आदर करावा लागतो. श्री स्वामी समर्थ. कारण याच्यावरतीच मी आज ही डेक आहे, हे बाप्पा आहे, श्री स्वामी समर्थ आहेत म्हणून तर मी आज तुमच्या समोर आहे. याच्यापेक्षा जास्त काय महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी. अजून या डेकमधून कोणता संदेश तुमच्यासाठी आहे हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, असू दे, काही हरकत नाही. आपल्याला कुठं हे करायचं आहे त्यावेळेला निवांत काम करत तुम्ही बघितला तरी चालेल, काही हरकत नाही आहे. 20 मिनिटाचा 1 पायलट झालेले आहे. आपलं बोलणं संपत नाही आहे. मलाही तुमच्या सगळ्यांची म्हणजे बोलणं खूप आवडत आहे. प्रत्येकांचे रिप्लाय चांगले येत असतात. त्यामुळे मला तुमच्यापर्यंत पोचलं की म्हणजे माझा एखादा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आणि तुमचे रिप्लाय यायला सुरू झाले की मला असं वाटतं की हां, आपल्याला हे म्हणजे सवय झालेली आहे. आता मला तुमच्याशी एकतरी व्हिडिओ पोस्ट केल्याशिवाय जमतच नाही. पण पर्सनल रीडिंग असते त्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी जमत नाही आहेत. एखाद्या वेळी लेट होतो किंवा आता हल्ली 2-3 दिवस झालं कधी 2 दिवस व्हिडिओ येत नाही किंवा 1 दिवस व्हिडिओ अपलोड होत नाही आहे.
त्यामुळे मला पण वाटतं की मनात राहतं माझ्या की मी आज व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे, माझ्या व्ह्युअर्ससोबत मी बोललेली नाही आहे असं मला वाटत असतं. पण पर्सनल रीडिंग पण असतात, त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. घरची कामं पण असतात, त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत. आणि कसं असतं, व्हिडिओ बनवायचा असेल, यूट्यूबवर शेअर करायचं असेल तर सुरुवातीला आपली मानसिकता किंवा आपले विचार शांत असावे लागतात, तरच ही रीडिंग मी तुमच्यासाठी पोस्ट करू शकते. म्हणून मी जास्त काही गडबड करत नाही. ज्यावेळी रिलॅक्स वेळ असेल आपल्याला, ज्यावेळेला वाटेल मनातून संदेश येईल स्वामींचा, तेव्हाच मी ही रीडिंग पोस्ट करत असते. श्री स्वामी समर्थ. हां, मी जे सांगितलं, शांत व्हायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, हे स्वतःचे विचार मांडायचे आहेत. असे विचार की रिलीज व्हायचं आहे. स्वतःचं जे देवासमोर जे आपण मेडिटेशन करत असतो, तेव्हा जे आपलं रिलीज होत असतं ऊर्जा जी रिलीज होत असते, तशी ऊर्जा तुम्हाला उत्पन्न शरीरामध्ये करायची आहे. थोडं मेडिटेशन केलं तरी काय हरकत नाही. स्वामींचं रोज नामस्मरण केलं तरी काही हरकत नाही आहे. तुमच्यासाठी ते चांगलंच असणार आहे. हे पण तेच आहे, आपल्या शक्तीमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. जी खरी शक्ती तुमच्या अंगामध्ये आहे, जे दुःख आहे ते सोडून जी खरी शक्ती जी आहे, खरं रूप जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उतरायचं आहे. हे संदेश आहे तुम्हाला या टेकमधून. अजून बॉटममध्ये असं आहे की प्रेम, आत्मा, विश्वास, स्वतःसाठी जगण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी, स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःसाठी जगा, स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखा, स्वतःला काय हवं आहे, काय नको आहे, हे सगळ्याचा अभ्यास तुम्ही करा, असं या डेकमध्ये सांगितलं जात आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता आपण पाईल नंबर 2 घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण पाईल नंबर 2 सिलेक्ट करणार आहोत. कानांबद्दल आपण आता बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ. हे आहेत काना. दिसतात का नाही, कारण खूप छोटे आहेत. मी तर असे दाखवण्यासाठी किंवा पाईल चॉईस करण्यासाठी माझ्या वापरात माझ्या सोबत राहतील म्हणून मी छोटं त्यांच्याकडून घेतलेलं आहे. कारण हे असं दाखवता येतील मला, म्हणजे तुमच्यासमोर शेअर करता येतील, म्हणून मी हे घेतलं. कारण मोठं घेतलं तर ते दाखवता येणार नाही. एकदा कुठेतरी मी दाखवेल आणि ते कुठेतरी कोपऱ्यात राहील. हे रोज माझ्या वापरात येईल म्हणून मी छोटंसंच घेतलं. त्यांचं मन मोडायचं नाही म्हणून मी छोटं घेतलं. श्री स्वामी समर्थ. आता कृष्ण काय सांगत आहे तिथं असू दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कान्हांचा मेसेज काय आहे? माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता बदल होत आहे, काही गोष्टी चेंज, कोणत्या मेजर चेंज कोणता होत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. मेजर चेंज कोणता होत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. मला गायडन्स द्या की माझ्या व्ह्युअर्सच्या आयुष्यामध्ये कोणता चेंज होत आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बनवस्तोपर्यंत सुद्धा म्हणजे कॉल सुरू असतात, कारण तुम्ही खूप छान मला सपोर्ट देत आहे. मला खूप बरं वाटत आहे. आयुष्यामध्ये काहीतरी मी पॉझिटिव्ह करू शकते तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. प्रेग्नेन्सी कुणाला तर कन्सिव्ह झाली असेल तर त्यांना प्रेग्नेन्सीमध्ये एखादं छान बेबी बॉय होण्याची शक्यता दिसते आहे. बेबी बॉयची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एखादा पार्टनर जर नवीन कोण आला असेल तर तो तुम्हाला सोडून गेलेला असावा किंवा तुम्हाला त्याच्यापासून त्रास काहीतरी झालेला आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलेला आहे. भांडण तंटा दिसत आहे दोघांमध्ये आणि तुम्ही त्यांच्या आठवणीमध्ये खूप डिस्टर्ब आहात, त्रासलेले आहात, तुम्हाला सोडून गेलेले आहात. देणं घेणं आहे, कर्ज आहे थोडंफार, त्यासाठी सुद्धा तुमचं मनस्थिती बरोबर नाही आहे. घरात कोणती शांती राहत नाही आहे. दुसरं अजून म्हणजे रात्रीची झोप लागणे, अचानकपणे जाग येणे, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत की रात्रीच भीती वाटते की मी हे देणं घेणं कशाने फेडेन, किंवा जो पार्टनर तुमच्या आयुष्यामध्ये जर सोडून गेलेला आहे किंवा तुम्हाला ब्लॉक केलेला आहे तो तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये काय येत नाही आहे, याचं सुद्धा तुमच्या मनात दुःख राहत आहे. द्विधा मनस्थिती सुद्धा आहे तुमची की हे सगळं कसं झालं, असं कसं झालं, काय हे सगळं झालं, माझ्या आयुष्यामध्ये इतकं सगळं विस्कटलेलं का आहे, मी कोणता निर्णय घेऊ या सगळ्यांवरती, किंवा कर्ज जर असेल तुमच्यावरती जास्त, किंवा देणं घेणं असेल, किंवा कोणाचं उधारी वगैरे काय असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आता इतके डिस्टर्ब आहात की तुम्हाला आता असं वाटत आहे की मी हे फेडेल का नाही, किंवा मी असाच राहणार आहे की माझं आयुष्य असंच जाणार आहे, माझ्या काही गोष्टी आहेत त्या चेंज होणार आहेत का नाहीत का, माझं आयुष्य फक्त यासाठी जन्म झालेला आहे, मी जगू का नको,
स्वतःसाठी काय फील करू का नको, अशा काही गोष्टी आहेत त्या देण्या घेण्यामुळे किंवा पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत, त्याच्यामुळे खूपच त्रास झालेला आहे तुम्हाला. पण त्याच्यातून तुम्हाला सोल्युशन नंतर देते मी त्या डेकमध्ये बघून. कारण इथे तर ॲक्शन कोणतीच दिसत नाही. मेजर चेंज कोणता जो आहे तो इथे आता दिसत नाही आहे तुमच्या गोष्टींसाठी. मेजर चेंज आहे पण तो तुमच्या कुलदेवीसाठी आहे. कुलदेवीचा काहीतरी गोष्टी असतील किंवा कुलदेवतेला जायचं असेल किंवा तिची ओठी भरायची असेल किंवा गारण तुमचं काय राहिलं असेल किंवा तुम्ही जाऊ शकता किंवा कर्ज वगैरे असेल काय असेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता की हे देवी माता माझं एवढं देणे घेणे फिटू दे, माझं सगळं व्यवस्थित होऊ दे, ही वटी तू स्वीकार करून घे आणि माझं घरात संसारात सुख समाधान राहू दे. इतकं बोलून जरी तुम्ही आलात तरीसुद्धा तुमच्यावरती फरक पडताना दिसेल. पण लगेच नाही आहे. ओटी भरली की लगेच फरक पडायला पाहिजे असं होत नाही आहे. आता माझ्याकडे सुद्धा असेच कस्टमर आहेत जे की पौर्णिमेचा काही काळ असतो, ते काही विधी वगैरे असतात. ते पौर्णिमेला केलं की लगेच दुसऱ्या दिवशी फोन करतात, हां ताई झाले का विधी? आमच्यात अजून काही व्यवस्थित झालेलं नाही आहे, भांडणतंटा अजून सुरूच आहे काय? लगेच आज विधी केली की लगेच फरक पडत नाही. तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. तर मी हे आधी सगळी माहिती मी स्वतः आधी सांगते, तरच मी त्यांचं पुढची काय असेल ते विधी वगैरे करते, काय प्रॉब्लेमचे असेल तर. पण शक्यतो कसं असतं लगेच कोणत्याच गोष्टीचा तुम्हाला फरक पडत नाही. त्याच्यासाठी थांबायला पाहिजे. हे बघा, थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी खाल्लं तर आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यात सुरू होण्यासाठी किंवा रक्त शुद्ध होण्यासाठी, ते खाल्लेलं पचण्यासाठी तर काही काळ लागत असतो. त्यासाठी आपल्या रक्त म्हणजे ते पचनक्रिया व्यवस्थित असावी लागते किंवा काही गोष्टी आपल्या शरीरात बाधा असेल तर ती व्यवस्थित असावी लागते, तर पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतात. तरच हे पण तसंच आहे. आपल्या आयुष्यामध्ये अडथळा आहे तो निघण्यासाठी थोडा वेळ लागतो. मी तर 100% खात्री देते की मी कधी फसवणार नाही आहे तुम्हाला. फसवणारी व्यक्ती तुम्हाला वाटत असेल तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नका तुम्ही. कारण आपल्याला स्वामी भक्त आहे आपण. मला स्वामींची सेवा म्हणजे स्वामी सेवेकरी आपण व्हायचं आहे, यासाठी मी हे सगळं करत आहे. असं नाही आहे की पैशासाठी. पैसे खूप जण बाहेर कमवतात, 20,000 15,000 10,000 5,000 खूप सारे लोक. पण मी त्यातली नाही आहे. मला त्याचं पैसे कोणाचे नको आहेत. जे आहे ते तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी करणार आहात. 10तल्या एखाद्याला गुण येत नाही. 10 पैकी 9 जणांना 8 जणांना असा गुण येत राहतो. सगळी तुमची मनस्थिती पण व्यवस्थित असावी लागते त्या कार्यासाठी. उगाच एखादं द्यायचं म्हणून पैसे द्यायचं आणि आपण वेगळंच चिंता करत बसायची. त्यामुळे त्या कार्याला सुद्धा थोडा विलंब लागतो, त्रास होतो. विलंब होतो, असं काही गोष्टी होत असतात. तर पुढे आपण आता असं बोलू शकतो की आता पण शारीरिक त्रास आहे तुम्हाला, कधी-कधी आजारपण जास्त आहे घराला, आजारपण भयानक आहे तुमच्या घराला. आजारपणामुळे तर हे सगळ्या गोष्टीचा त्रास जास्त झालेला आहे. कष्ट करता तुम्ही, पण जरी पैशा रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर आजारपण सुद्धा दिसतं आहे घरात. लेकरांना आजारपण असेल किंवा तुम्हाला आजारपण असेल किंवा आजारपण असं लागलेलं आहे की ते येणारे-जाणारे पैसे त्याच गोष्टीला खर्च होतोय, कर्ज तर फिटत नाहीये, ते तर कर्ज तसंच राहिलेलं आहे किंवा थोडंफार फिटतं. पण मग घरात टंचाई सगळी वाढते. अशा काही गोष्टी आहेत ते बॅलन्स होत नाहीये. तुमच्या कोणत्याच गोष्टीचा बॅलन्स होत नाहीये. सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि ते पहिल्या पाईलमध्ये जर मी ते बघितलं, पहिल्या डेकमध्ये सॉरी गणपती बाप्पांची जी पहिली पाईल होती, त्यामध्ये जी मी रीडिंग घेतली त्यामध्ये सुद्धा घरात एक गुप्त शक्ती जी आहे ती होती आणि ह्या तुमच्या रीडिंगमध्ये सुद्धा गुप्त शक्तीचा वास आहे असं सुद्धा दिसत आहे. चला आता गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय आहे हे बघूया. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पांचा संदेश तुमच्यासाठी काय असावा? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूपच लॉंग होतो आहे, अर्धा तास आत्ता झालेला आहे. अजून मला वाटत आहे 10 मिनिटं अजून होईल. हो ते काय हरकत नाहीये, नो प्रॉब्लेम. श्री स्वामी समर्थ. स्वामींची इच्छा आहे आपण बोलायचं आहे तर मग बोलूयात, काय हरकत नाही.
बघा, याच्यावरती सगळं तुमचं पॉझिटिव्ह आलेलं आहे, पण तुमच्या काही पर्सनल गोष्टी ज्या आहेत किंवा कर्जाच्या असतील, भांडणाच्या असतील किंवा एखादा पार्टनर तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये नसेल, असं जर काही असेल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचं आयुष्य जेव्हा तुमचं माइंड चेंज होणार आहे, जेव्हा नकारात्मक ऊर्जेतून तुम्ही बाहेर येणार आहे, त्या दिवशीपासून तुमच्या आयुष्यामध्ये वैभव, तेज, शोभा, एक लक्ष्मी तुमच्या उंबरड्यावर तुमची वाट बघत असणार आहे. जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह विचारामध्ये राहाल, निगेटिव्ह विचार हा बदलणे गरजेचेच आहे. घरामध्ये कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. मनात असेल तर ठेवा, पण घरात तुम्ही निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह वागायचं नाही आहे. आपण घरात चटणी भाकरी खात असू दे, पण ते समाधानं खायचं आणि असं जाणवून द्यायचं नाही आहे की माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून मला चटणी भाकरी खावी लागते. अशा दृष्टिकोनाने ती भाकरी आणि चटणी खायची नाही. अशा दृष्टीने खायचं की ज्या आहे त्यात मी समाधानी आहे. चटणी भाकरी असू दे, ते माझ्या कष्टाचं आहे, मी ते खात आहे. हे बोलला ना, पॉझिटिव्ह एनर्जी मनाने तुमच्या आयुष्यात येईल. आणि जर हे तुम्ही फॉलो केलं तर लक्ष्मी तुमच्या दारामध्ये वाट बघत तुमची असणार आहे आणि तुम्ही तिची आरती करत तिच्यासमोर उभे राहिलेले असणार आहे. हेच गणपती बाप्पांचं तुम्हाला गायडन्स आहे की तू हे टिप्स फॉलो कर. आयुष्यात काही नकारात्मक ऊर्जा आहेत ते पूर्ण सोडून टाक. आयुष्य आणि काही धनलक्ष्मी जी आहे ती तुझी वाट बघत आहे, पण हा निगेटिव्ह एनर्जी पहिला मनातून काढून टाकायची आहे. थोडी निगेटिव्ह शक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ती सच्च बाधा जी आहे, गुप्त शक्ती जी आहे ती आहे घरामध्ये, थोडीशी वावर करते आहे. ते काय असू शकते हे तुम्ही डीपली बघा, माझ्याकडून रीडिंग घ्या आणि कोणाचं ऐकू नका. गायडन्स आहे तुमच्यासाठी अजून की कुणाचं काही ऐकायचं नाही आहे, कुणाला काही मनातलं सांगायचं नाही आहे. आणि समोरचा व्यक्ती किती ट्रोल केला किंवा तुम्हाला नावं ठेवलं तरी त्याच्याकडे कधीच विचार आपले विलंबित करायचे नाही आहे. आपलं मन चंचल करायचं नाही आहे. ठाम मत ठेवायचं आहे की मी हे करणार आहे. शक्यतो तुम्हाला जर त्रास होत असेल तशा व्यक्तीकडून त्यांना लांब ठेवा, त्यांच्यापासून लांब राहा. तुम्ही तिकडे जाऊ नका, इग्नोर करा. ज्यामुळे तुमची मनस्थिती बिघडत असेल तिकडे जायचंच नाही ना, असं मला वाटतं. अरे हे कार्ड उलटे गेलं होते. त्यांच्याकडे जायचंच नाही आपण. बघा, मी आताही तेच सांगितलं, बाप्पांनी संदेश पण तोच दिला आणि या डेकमधून पण तोच आहे. सकारात्मक राहायचं आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे, पॉझिटिव्ह वागायचं आहे, तरच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहेत. जे आपण शरीर जे देत असतं, जी ऊर्जा आपण उत्पन्न करत असतो, आता मला समजा की इथं ऊर्जा तुम्हाला इथं उत्पन्न काय करायचे आहे तेच होत आहे, इथं घडत आहे. जर मला जर निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला द्यायची असेल तर ते निगेटिव्हच घडणार. एखाद्या डॉक्टराने तुम्हाला सांगितलं नाही नाही केस खूप सिरियस आहे आणि तुम्हाला इथून दुसरीकडे गेलं पाहिजे, तुम्हाला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे डॉक्टरने जर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला जर दिली तर तुम्ही जास्तच व्हायब्रेशन होता, उलट जास्त तुम्हाला नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये फील होते. जर समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर सांगितलं की नाही बाबा नॉर्मल प्रॉब्लेम आहेत, माझ्या इथे ते ट्रीटमेंट होऊ शकत नाही, तुम्हाला दुसरीकडे जाऊन ते ट्रीटमेंट करू शकाल. थोडीशी कुठेतरी नकारात्मक जरी असली, टेन्शनचं जरी असलं, पण ती नकारात्मक ऊर्जा राहत नाही ना. टेन्शन असणार थोडंफार, पण बाबा असं नाही की माझं काम होणार नाही किंवा माझा व्यक्ती किंवा माझी पार्टनर माझ्या हातातून जाईल किंवा माझं काम होणार नाही आहे. अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये राहत नाही आहेत आणि आपण तो डाऊट घ्यायचा नाही आहे. मनात महत्त्वाचं, समोरच्याने कितीही काहीही सांगितलं तरी आपण त्यामधून सावध राहायचं आहे. ते करायचं नाही आहे. अपनी शक्ती में कदम रखो. तुमची जी ओरिजिनल शक्ती आहे त्यातच तुम्हाला राहायचं आहे. जी नकारात्मक ऊर्जा आहे, जे नकारात्मक विचार तुम्ही करत आहात त्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह विचाराला एक सुरुवात करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदलण्यासाठी. जे तुम्ही बदलू शकता तेवढं नक्कीच बदलायचा प्रयत्न करा. स्वामींचं नामस्मरण घरात सुरू ठेवा. धूप दीप सदैव सकाळ किंवा संध्याकाळ चालू ठेवा सतत, जे की तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये निगेटिव्ह शक्तीचा प्रवाह राहणार नाही आहे. निघून जाईल सगळं तुमच्या आयुष्यातून वाईट शक्ती. त्यातून सुद्धा तुम्हाला काहीतरी लाभ होईल. आणि अशा काही रेमेडी आहेत, भरपूर आहेत यूट्यूबवरती, पण जास्त शक्यतो जे नॉर्मल आहेत
तंत्रक्रिया नाही, जे नॉर्मल आहेत ते करायला आणि बघायला काही हरकत नाही आहे. एखादी ऊद लावा, अगरबत्ती लावा, रोज देवदर्शन करा घरामध्ये. आणि एखादी स्वामींची माळ जप करा. हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. त्याने सुद्धा आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातून 8 दिवस करा फक्त आणि मला सांगा रिझल्ट. स्वामींची सेवा 8 दिवस करा. रोज एक माळ जरी 108 वेळा एक माळ जरी जप केला तरी कोणत्याच तंत्रक्रियेची किंवा तांत्रिक क्रियेची गरज नाही आहे तुम्हाला. सगळ्या गोष्टी तिथूनच सुरू होतील आणि तिथंच संपतील. स्वामी सगळं खेचून धरतील तुमच्या आयुष्यातल्या नकारात्मक ऊर्जा. जर पिसाच्य बाजार जर असेल तर थोडा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यासाठी. त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. श्री स्वामी समर्थ. अजून डीपमध्ये माहिती हवी असेल किंवा काही अजून एनर्जी तुमची चेक करायची असेल तर मला DM करा, मेसेज करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.